नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आणि काही भागामध्ये अतिवृष्टीची शक्यता पुढील 5 दिवसांमध्ये आहे। तर कुठे अतिवृष्टी होणार तर कुठे जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता आहे। सविस्तर आपण संपूर्ण जिल्ह्यांचा हवामान अंदाज बघणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेट्ससाठी। तर मित्रांनो, सविस्तर संपूर्ण जिल्ह्यांचा हवामान अंदाज जाणून घेऊया। तर सुरुवातीला किनारपट्टीला बघूया मित्रांनो, या ठिकाणी सिंधुदुर्ग मध्ये बघू शकता आपण सावंतवाडी, वेंगुर्ला, रोजबांडा, रामघाट, चांदगड, आंबोली हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र जबरदस्त मुसळधार पाऊस तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी बघायला मिळू शकते या ठिकाणी। तसे या ठिकाणी कुडल, महापन, वायगणी, वाईप, कासल, दिकराला, पदगाव, कडगाव या सर्व परिसरामध्ये जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता आहे। इकडे आजरा, नवसारी, कोल्हापूरकडे या ठिकाणी देखील जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता पुढील 5 दिवसांमध्ये आहे। तर मित्रांनो, इकडे कोल्हापूरकडे गारगोटी, राधानगरी आणि गगनबावडा या ठिकाणी तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता तर काही भागामध्ये जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी आहे। आणि इकडे सिंधुदुर्गमध्ये कणकवली, कुणकेश्वर, पोंडा या परिसरामध्ये देखील जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता आहे। तसेच इकडे खारेपतन, विजयदुर्ग, राजापूर, वाडापेठ आणि रायपतन या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय आणि पावसाचा जोर थोडा जास्तच राहण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी पुरंगड, लांजा तसे या ठिकाणी बेलकर, साखरपा या ठिकाणी मुसळधार पाऊस राहून तुरळक ठिकाणी अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते। बेलकर, देवरुख आणि साखरपा या परिसरामध्ये पावसाचा जोर थोडा जास्तच राहण्याची शक्यता आहे। तसे इकडे रत्नागिरी, नेरवा, मुलगुंड, संगमेश्वर आणि मखजानी या ठिकाणी देखील जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता पुढील 5 दिवसांमध्ये आहे। तर इकडे साताराकडे मेधा या ठिकाणी देखील पावसाचा जोर चांगलाच वाढलेला बघायला मिळू शकतो आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये। तर मित्रांनो, इकडे बघू शकता गुहागर, मार्कतामणे, हेदावी तसे या ठिकाणी मखजान, सानवडा या सर्व परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। चिपळूण, लोटे तसे या ठिकाणी दागाव, दादोल, दापोली आणि खेड या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो। तर इकडे साताराकडे श्रीशिंगे, आरळ, सौराट, वसोटाफोट, चाकदेव आणि मेधा या सर्व परिसरामध्ये जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी बघायला मिळू शकते आणि पावसाचा जोर मात्र या ठिकाणी थोडा जास्तच राहण्याची शक्यता आहे। घोगरे, महाबळेश्वर, वाई तसे या ठिकाणी रावडी या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस राहील आणि तुरळक ठिकाणी अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते। तर पोलादपूर, मांडंगड आणि केलसी, श्रीवर्धन, घोगरे आणि या ठिकाणी महाड या सर्व परिसरामध्ये जबरदस्त पावसाची शक्यता आहे आणि या ठिकाणी वरहंतकडे देखील जबरदस्त मुसळधार पाऊस पुढील 5 दिवसांमध्ये बघायला मिळू शकते। बऱ्याच ठिकाणी पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे पुढील 5 दिवसांमध्ये। तसे इकडे दिवेघर, मुरुड, जंजिरा, ताला, इंदापूर या ठिकाणी मुसळधार पाऊस। तर इकडे बघू शकता मित्रांनो, जिते, लवासा, सोनापूर या ठिकाणी तुरळक ठिकाणी अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते। पावसाचा जोर या ठिकाणी थोडा जास्तच राहण्याची शक्यता आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे। शिरगाव, सुधागड तसे या ठिकाणी नागोठाणा या ठिकाणी रोहा, काशीद या ठिकाणी देखील जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता आसपासच्या सर्वच परिसरामध्ये। तर मित्रांनो, इकडे रायगडकडे अलिबाग, पेजरी, चोंडी, पेन, शिरावली, खोपोली या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता पुढील 5 दिवसांमध्ये। तसे या ठिकाणी कुसर, कर्जत, पेठ, नेरल या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो। पुढील 5 दिवसांमध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर जबरदस्त वाढणार आहे। तर मित्रांनो, मुंबईकडे मात्र मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। पनवेल, नवी मुंबई, उरण, मुंबई, वरळी, कोळीवाडा, ख्रिश्चनवाडा, ओमवाडी, मीरा भाईंदर या सर्व परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील 5 दिवसांमध्ये बघायला मिळू शकते। तसेच इकडे भिवंडी, खडावली, शहापूर, पिलवी, उंबरपाडा, वसई, विरार या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे। तसे इकडे पालघरकडे सपाले, गोदमल, वाडा, परळी तसे या ठिकाणी बघू शकता कुदन, मानूर, पालघर, बोईसर, वानगाव, कासाक्रोडी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा आणि काही भागामध्ये जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी आहे आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये। तर मित्रांनो, आता विदर्भामध्ये बघूया। विदर्भामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर वाढून अतिवृष्टीची शक्यता देखील आहे। तर या ठिकाणी नागपूरमध्ये बघितला असा जबरदस्त मुसळधार पाऊस राहून तुरळक ठिकाणी अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते। तर या ठिकाणी नागपूर आणि पाचगाव मुसळधार पावसाची शक्यता आहे। तुरळक ठिकाणी अतिवृष्टी बघायला मिळू शकते नागपूरमध्ये। तर नागपूर, पाचगावकडे मुसळधार पाऊस, हिंगणा, धामणा, कमळेश्वर, दोरली तसे या ठिकाणी परशिवनी, वाघोली, कामपट्टी या सर्व परिसरामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस। तर मित्रांनो, नागपूरच्या उत्तर भागाकडे पावसाचा जोर मात्र जास्तच वाढलेला बघायला मिळू शकते। तुरळक ठिकाणी अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते। तर या ठिकाणी कामठी, वानेरा, घोटी हा जो परिसर आहे या परिसरामध्ये जबरदस्त पावसाची शक्यता आहे। बिछवा, बडगाव या ठिकाणी देखील तुरळक ठिकाणी अतिवृष्टी बघायला मिळू शकते या ठिकाणी आसपासच्या परिसरामध्ये। आणि इकडे अकोला आणि मंगरुळी या ठिकाणी देखील जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे। तर मित्रांनो, इकडे काटोल, कोंडालीकडे मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। आणि भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा, मौदार, रामटेक, कुर्चापर, तिरोडी तसे या ठिकाणी तुमसर, उमरेड, पवनी सर्वत्र जबरदस्त मुसळधार पाऊस, तुरळक ठिकाणी अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते। पावसाचा जोर जास्तच राहील आणि गोंदियाच्या उत्तर भागाकडे देखील जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते। वारा, सिवनी, बालाघाट या परिसरामध्ये पावसाची शक्यता जास्त राहण्याची शक्यता आहे। तर इकडे लांजी, गोंदिया, तिरोरा,
साकोली, देवरी या सर्व परिसरामध्ये जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता पुढील 5 दिवसामध्ये आहे। तर गडचिरोलीकडे बघितलं असता देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली, मुरुमगाव, कापसी तसेच या ठिकाणी चामोर्शी, मुलचेरा, टापल्ली या सर्व परिसरामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस तर अहिरीकडे देखील पावसाचा जोर जास्त राहील आणि भांबरगडकडे मात्र तुरळक ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस देखील बघायला मिळू शकतोय। तर चंद्रपूरकडे बघितलं असता या ठिकाणी बघू शकता राजुरा, चंद्रपूर, भद्रावती सर्वत्र मध्यम ते जोरदार स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे। वरोरातच चारगाव, बेके, कुटवाडा, मोहर्ली, भाताडी या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढील 5 दिवसामध्ये आहे। तर इकडे वलनी, शिंदेवाही, राजुळी, सावली, मूल या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय काही भागामध्ये, तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। आणि मित्रांनो या ठिकाणी नागभीड आणि ब्रह्मपुरीकडे मात्र मुसळधार पावसाची शक्यता पुढील 5 दिवसामध्ये आहे। तर यवतमाळमध्ये वणी या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय। तसेच या ठिकाणी पांढरकवडा, पेंढारी, पारवा, घाटंजी, मोहाडा, करंजी तसे या ठिकाणी गोमूत्री, पतनबोरी, धानोरा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे। जोर थोडा जास्त राहण्याची शक्यता या ठिकाणी आहे। जोधमोहा, यवतमाळ, कलाम, बाबुळगाव, फुलेगाव या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो। तसे इकडे नेर, लखेड, दारवा, रुई, जवई, आर्णी, देहानी, साक्री आणि दिग्रस या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। आणि मित्रांनो यवतमाळच्या तुलनेमध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर थोडा जास्त राहण्याची शक्यता पुढील 5 दिवसामध्ये आहे। वर्धा, सेलू, तुळजापूर, बारबडी, समुद्रपूर, हिंगणघाट, वाडनेर, वाडकी, पुणे या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर उत्तर भागाकडे मुसळधार पावसाची शक्यता आहे। कोल्हापूर, देवळी या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो। तसंच मित्रांनो या ठिकाणी लाडगड, वादोना, आर्वी, तळेगाव, आष्टी, कारंजा या सर्व परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता तर काही भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा होऊ शकतोय। तर अमरावतीमध्ये बघितलं असता अमरावती, बादनेरा, चांदूर, धामणगाव तसंच इकडे धामणगाव रेल्वे, पुलगाव या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। मोजरी, मोर्शी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, वरुड आणि नरखेडकडे मात्र जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता पुढील 5 दिवसामध्ये आहे। आणि अकोला जिल्ह्याकडे बघितलं असता अकोला, बोरगाव, मोरंजू, मूर्तिजापूर तसंच आसपासच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। दर्यापूर, अकोट, तेल्हारा या ठिकाणी देखील मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस, पातूरकडे देखील थोडा जोर वाढलेला राहील। आणि वाशिम जिल्ह्यामध्ये बघितलं असता वाशिम, मालेगाव, मरसूळ तसे या ठिकाणी पातूर, मंगळूरपीर, कारंजा या ठिकाणी सर्व परिसरांमध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता पुढील 5 दिवसामध्ये आहे। रेटा, रिसोड, लोणी, जयपूर तसंच सापतगाव, भापूर या सर्व परिसरामध्ये देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय। इकडे खंडाळा, पुसद, चोंडी या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आसपासच्या परिसरामध्ये आहे। आणि बुलढाणामध्ये लोणार या ठिकाणी लोणार, मेहकर, बुलढाणा तसंच या ठिकाणी चिखली, मोटाला, खामगाव, मलकापूर, जळगाव, जामोद सर्वत्र मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, मोहरा, देऊळगाव, राजा या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्याच पावसाची शक्यता पुढील 5 दिवसामध्ये आहे। तर उत्तर महाराष्ट्रामध्ये खानदेशामध्ये या ठिकाणी जळगाव जिल्ह्यात बघितलं असता जळगाव आणि भुसावळ मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, तर या ठिकाणी बघू शकता मुक्ताईनगर, रावेर, पाल हिल स्टेशन, जानोरी या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचाच पाऊस बघायला मिळू शकतोय। फैजपूर, यावल, हिरापुरा, आडगाव, आडवड, काढोरे तसंच या ठिकाणी बघू शकता धरणगाव, एरंडोल तसंच जळगाव या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता पुढील 5 दिवसामध्ये आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पुढील 5 दिवसामध्ये बघायला मिळू शकतोय। तर मित्रांनो या ठिकाणी जामनेरकडे बघितलं असता पाहूर, जामनेर, बोदवड या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, मात्र पाचोरा आणि भडगावकडे बघितलं असता या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे। थोडा जोर कमी राहील बाकी भागाच्या तुलनेमध्ये, काही भागामध्ये हलक्या स्वरूपात देखील बघायला मिळू शकतोय। हलक्या मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता तर तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय पाचोरा आणि भडगाव या ठिकाणी आसपासच्या परिसरामध्ये। तर धुळे जिल्ह्यामध्ये बघितलं असता धुळे, अंजांग, नवरी, खापडणे, अंजली तसे या ठिकाणी आर्वी, बोरकुंड, बाबरी या सर्व परिसरामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा आणि काही भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतोय मित्रांनो आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये। आणि साक्रीकडे मात्र थोडा जोर वाढलेला देखील बघायला मिळू शकतोय। आसपासच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय। शिरपूरकडे देखील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस, सिंदखेडा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, चिमठाणे आणि दोंडाईचा मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे। नंदुरबारमध्ये नंदुरबार, शहादा, तळोदा तसंच या ठिकाणी अक्कलकुवा, तळोदा आणि अक्कलकुवाकडे मुसळधार पाऊस, अकर्णीकडे देखील मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय। बाकी भागाकडे मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊस शक्यता आहे। नवापूर, विसरवाडी, पानगाव या सर्व परिसरामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील 5 दिवसामध्ये आहे। आणि नाशिकमध्ये बघितलं असता नाशिकमध्ये मात्र सातारा या ठिकाणी मुसळधार पाऊस, सापुतारा या ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे। सापुतारा, ओझर, वणी तसंच या ठिकाणी दोधांबे, कळवण या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्याच पाऊस शक्यता आहे। पावसाचा जोर थोडा जास्त राहील। आणि मित्रांनो या ठिकाणी बघू शकता नाशिक, त्र्यंबक आणि इगतपुरीकडे जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता आहे। तुरळक ठिकाणी अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते। या ठिकाणी नाशिक, सिन्नर, निफाड या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, तसेच या ठिकाणी सटाणा, देवळा, चांदवड या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस शक्यता आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आणि या ठिकाणी पावसाचा जोर थोडा जास्तच वाढलेला बघायला मिळू शकतो मित्रांनो।
मित्रांनो ही मालेगावकडे मध्यम स्वरूपाचा, मनमाड आणि येवला या ठिकाणी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये। तर मित्रांनो या ठिकाणी कोपरगावकडे बघितलं असं अहमदनगरच्या उत्तर भागाकडे या ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता, आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय आणि तुरळक ठिकाणी मात्र मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो। या ठिकाणी बघू शकता कोपरगाव, शिर्डी, राहाता, अष्टगाव तस या ठिकाणी जवळके, पुलतांबा, वाई या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे आणि आसपासच्या परिसरामध्ये बघितलं असता श्रीरामपूरकडे मध्यम स्वरूपाचा आणि संगमनेरकडे तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा, अकोला या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, राहुरी, गोडेगाव, भगूर, पाथर्डी, अहमदनगर मध्यम स्वरूपाचा, काडा, जामखेड या ठिकाणी देखील थोडा जोर वाढलेला राहील, तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय। तर या ठिकाणी बघू शकता राळेगाव, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा, तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय। तर मित्रांनो या ठिकाणी पुण्याकडे बघितलं असता जुन्नर, मंचर, चाकण, पुणे, सासवड सर्वत्र मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे। तसंच मित्रांनो लोणंद, फलटण, बारामती या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो। आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये थोडा जोर वाढलेला राहील। तर इकडे सातारा जिल्ह्याकडे बघितलं असता या ठिकाणी बघू शकता मित्रांनो सातारा जिल्ह्याकडे बऱ्याच भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता पुढील 5 दिवसांमध्ये आहे। सातारा, कोरेगाव, रहीमपूर, अळंधा, वडूज, कुरोली, कठाव, निदाल, दैवडी, मोल या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे आणि थोडा जोर वाढलेला देखील बघायला मिळू शकतोय। पुसद, सावेली, उमराज या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस राहील। तर जबरदस्त मुसळधार पाऊस या ठिकाणी मेधा, वसोटापोट, सौराट, अरळ, श्रीशिंगे, अवळी या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते। जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी आहे। तर सोलापूरकडे बघितलं असता या ठिकाणी बघू शकता मित्रांनो सोलापूरकडे या ठिकाणी इंदापूरकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा, करमाळा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, इंदापूर, अकलूज मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा, पिलीव, पंढरपूर तसे या ठिकाणी सांगोले मध्यम स्वरूपाचा राहील, सांगोलेकडे देखील पंढरपूर तसे या ठिकाणी मंगळवेढा मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा, इचलगाव, माहूळ, सोलापूर, अक्कलकोट मुसळधार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो। आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये थोडा जोर वाढलेला देखील बघायला मिळू शकतो। या ठिकाणी तुळजापूर, वैराग आणि या ठिकाणी बघू शकता वैराग, बार्शी आणि परांडा, कुर्डुवाडी या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आसपासच्या परिसरामध्ये आहे। अक्कलकोटकडे देखील मुसळधार पाऊस पुढील 5 दिवसांमध्ये बघायला मिळू शकतोय। तर मित्रांनो इकडे जत आणि संख मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता या ठिकाणी आहे। तर सांगली जिल्ह्यामध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता आसपासच्या परिसरामध्ये सांगली, मालगाव, देसिंग, कुची, नागस तसे या ठिकाणी कानापूर, विटा, रामपूर, पलूस, तासगाव सर्वत्र मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या, तसे इकडे जाक्राती, करंगी तसे या दागलपूर, बिलूर, जत या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। शिरोळकडे देखील मध्यम स्वरूपाचा, कोल्हापूरमध्ये बघितलं असता कोल्हापूर, ज्योतिबाईल, कोडोली, किनी, आष्टा, इस्लामपूर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जबरदस्त मुसळधार पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतोय। जसे या ठिकाणी संगरोळी, स्पुर्ली, कागल, जैनवाडी, निपाणी, मुरगुंड या सर्व परिसरामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्याच पावसाची शक्यता पुढील 5 दिवसांमध्ये आहे। तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे। या ठिकाणी देखील थोडा जोर वाढलेला बघायला मिळू शकते। औरंगाबाद, चंद्रमणी, पिपरी या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, तसे या ठिकाणी निंबेजळगाव, बिटकीन आणि गंगापूर या ठिकाणी देखील थोडा जोर वाढलेला राहील आणि धरण क्षेत्राकडे मात्र मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे। धाकेपाल, पैठण, दैगावणे, भक्तापूर या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा आणि दौलताबाद, एलरोफाई, देवगाव, हतनूर, कन्नड, अंबाला या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा, साईगावन आणि चाळीसगाव या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। जोर थोडा कमी राहील। फुलंब्री, रामगाव, पिशोर मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता पुढील 5 दिवसांमध्ये। सिल्लोड आणि वाजंता मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा, जाफराबाद, समर्थनगर, हसनाबाद, दाभाडी, भोकरदन या ठिकाणी बघू शकता मित्रांनो। या ठिकाणी जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे। जालना, बदनापूर या ठिकाणी देखील थोडा जोर वाढलेला राहील। तर गोला, पांगरी, तारगाव, पानवाडी, अंबड, ईश्वरनगर, तानवाडी तसे वाडी, गोडरी, रामशेवगाव, शेवटा, उमापूर, मंगळूळ या सर्व परिसरामध्ये देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे। थोडा जोर वाढलेला देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये। तर मित्रांनो इकडे बीडकडे गेवराई या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, कोकरमोह, बीड मध्यम स्वरूपाचा, वडवणी, तळेगाव, शिरसाल, सोनपेठ या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा मात्र तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतो आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये। तसेच मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आंबेजोगाई, धारूर, केज, येळम, चौसाळा, पाटोदा, जामखेड या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा, कळम, मासा, तारखेड, बोंब, पाथरोडी या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। येडशी, पेठ, खामगाव, बेलीम, उस्मानाबाद या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकते आणि लातूरमध्ये लातूर, औसांडी, शिरोळांतपाल, निलंगा, उदगीर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। थोडं जोर या ठिकाणी वाढलेलं देखील बघायला मिळू शकते आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये। तर मित्रांनो इकडे परभणीकडे बघितलं असता
गंगाखेडकडे मध्यम स्वरूपाचा, परभणीकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा, मात्र झरी, बोरी, जिंतूर या ठिकाणी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. सेलू, पाथरी या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे. आणि नांदेडमध्ये बघितलं असता नांदेड, बासमत, पूर्णा, भोकर, पेटुंबरी, धर्माबाद, कंधार, मुखेड, देगलूर, रुद्रुरी या सर्व परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता पुढील 5 दिवसामध्ये आहे. पाऊस जोर चांगलाच वाढलेला बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये. तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता हिमायतनगर आणि उमरखेड या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर हिंगोली जिल्ह्यामध्ये बघितलं असता हिंगोली, कळमनुरी, येणापूर, खंडाळा, पुसद आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्याच पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.